ब्लाऊज तर शिवून होतं, पण हुक लावायचा खूप जास्त कंटाळा येतो का? मला नाही येत. कसं सांगते आता. आता हे ब्लाऊज आहे, हा उरलेला धागा आहे. आता बॉबिनमध्ये कधी पण धागा उरतोच. असं नाही आहे की एकदम परफेक्टली तुम्ही धागा भरता आणि तो तिथेच संपतो. तर आता हा उरलेला धागा असतो, हा आपल्याला तसा पण काढून दोऱ्याला गुंडाळावाच लागतो. तर तसं न करता काय करायचं, लगेच राहिलेल्या बॉबिनमधला धागा घ्यायचा. इथंच मी सुई पण ठेवलेली असते, आणि हा माझा याचा बॉक्स आहे हुकांचा, तो पण असा इथंच असतो, मशीनवरच असतो. लगेच घ्यायचं आणि लगेच असं सुईमध्ये ओवायचं, बॉबिनवरती काढून घ्यायची, लगेच सुई ओवायची, हुक घ्यायचं आणि पटकन असं लावून टाकायचं. म्हणजे आपल्याला पण बोर होत नाही आणि एक खट्टी खूप जास्त ब्लाऊज ठेवले ना हुक लावायला, मग होतं बोर. मी पण करून पाहिलंय तसं, म्हणजे खूप जास्त ब्लाऊज ठेवायचे आणि मग ते काय उरकत नाही. आता हे लगेच इथंच उघडायचं, याच्यातून याच्यात असे 4-5 हुकं घ्यायचे आणि पटकन अगदी इझिली आपण जोपर्यंत ब्लाऊज हातात आहे तोपर्यंतच हुक असं पटकन लावून टाकायचं. ह्या मार्किंग अशा मी ज्यावेळेस लूक करते त्यावेळेसच करून ठेवते, जेणेकरून खूप जास्त त्रास होत नाही. आणि असं पटकन हुक लावून घ्यायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इंस्टावर पाहत असाल तर फॉलो करा. बाय.